नमस्कार मित्रांनो, 45 मराठी चॅनलवर आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत आहे. आपण चर्चा करणार आहोत लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागाबद्दल. तर मित्रांनो, प्रसंगामध्ये घरातील अनेक भावनिक आणि सांस्कृतिक पैलू समोर येतात. कथा सुरुवातीला कलेच्या तब्येतीभोवती फिरते. आबा तिला काळजीपूर्वक सल्ला देतात. पथ्य, पाणी, चांगलं जेवण, औषधं वेळेवर घेणं आणि घरच्यांना ताकीद देतात की कलेची नीट काळजी घ्या. विशेषतः अद्वैतकडे ते अपेक्षा ठेवतात की तो तिच्या गरजा लक्षात घेईल. याच्यावरून आबांची घरातील जबाबदारीची जाणीव आणि कलेबद्दलचा आपुलकीचा स्वभाव दिसतो. मित्रांनो, म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणखीन काही महत्त्वाची ट्विस्ट आपल्याला बघायला मिळतील. शिवाय जर कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल बटन टच करा, ज्याच्यामुळे तुम्हाला अपलोड झालेली नवीन व्हिडिओ लवकरात लवकर मिळेल. तर पुढे बघा. याच्यानंतर रजनीचा एक वेगळा पैलू समोर येतो. ती आबांना विचारते की तुम्ही कलेची काळजी घेतली, पण तुमच्या तब्येतीचं काय? तुमच्या औषध गोळ्या कोण बघणार? इथे रजनीचे जबाबदारीचे भान जाणवते. आबा मात्र हलक्या फुलक्या अंदाजात सांगतात की माझी काळजी घेणारी सून आहे ना. म्हणजे नकळतपणे रजनीला आपल्या आधारस्तंभासारखं मान्य करतात. ही गोष्ट रजनीसाठी मनोमन मोठं कौतुक आहे. आबा घरातील वातावरणाबद्दल सांगतात की संकट आली तरी सण उत्सव कधी थांबू नयेत. याच्यामुळे सकारात्मकता टिकून राहते. रजनी ही ठामपणे सहमती दर्शवते आणि नवरात्र सुरू होत असल्याने देवीचा घट बसवायचं ठरवते. आबांना विश्वास आहे की घटस्थापना झाल्यावर घरात सुखशांती नांदेल, अडचणी दूर होतील. या संवादातून घरातल्या धार्मिक श्रद्धेचा आणि सकारात्मकतेच्या मानसिक आधाराचा प्रत्यय येतो. पण अजूनही रजनीच्या मनात मात्र एक हुरहुर आहे. सोहमचं बदललेलं वागणं, कलेची अचानक तब्येत बिघडणं आणि घरातील अडचणी हे सर्व तिच्या मनावर दडपण आणतात. पण इथे आबा तिला थांबवतात. निगेटिव्ह विचार करू नकोस. सून बरी होऊन घरी आली आहे, यापेक्षा मोठं समाधान काय असू शकतं? आबांचा हा दृष्टिकोन जीवनाकडे सकारात्मकतेने पाहण्याचा संदेश देतो. याच्यानंतर कथा अधिक नातेसंबंधांच्या कोमलतेकडे वळते. अद्वैत कलाला आपल्या खोलीत घेऊन जातो. तिला पाणी प्यायला लावतो. औषधांची काळजी घेतो. कला थोडी हट्ट करते, पण अद्वैत प्रेमळ आग्रह धरतो. जितकं पाणी पिशील तितकं शरीरासाठी चांगलं. अशा साध्या वाक्यांमधून त्याची तिला दिलेली मानसिक ताकद जाणवते. कलेच्या रोजच्या तयारीपर्यंत अद्वैत स्वतः लक्ष देतो. कपडे, मेकअपची तयारी आधीच करून ठेवतो. म्हणजे कलाला त्रास नको. तिच्यासाठी बिस्किटं खिशात ठेवतो. टेबलावरील वस्तू हात पोहोचेल अशा जागी ठेवतो. ही सगळी काळजी केवळ औपचारिकता नाही, तर नात्यातील नाजूक जिव्हाळा दाखवते. शेवटी कलेच्या बोलण्यातला हलका फुलका विनोद. अद्वैतला चांदोबा म्हणणं आणि चांदेकर नाही तर काळजीकर असायला हवं होतं, अशी गंमत करणं या प्रसंगाला प्रेमाचा हसरा स्पर्श देतो. ही त्याच्या गालाला चिमटा काढते. म्हणजे त्यांच्या नात्यातली जवळीक स्पष्ट दिसते. आजच्या भागाच्या सुरुवातीला हे 3 स्तर स्पष्ट दिसतात. आबांचा जीवनानुभव आणि सकारात्मकतेचा दृष्टिकोन, रजनीची जबाबदारी आणि घराची काळजी घेणारी सून म्हणून ही भूमिका, अद्वैत कला यांचं जिव्हाळ्याचं प्रेमळ नातं. आता बघा, कला जरी बरी झाली असल्याने स्वतःहून खाली हॉलमध्ये येते आणि तिचं हे पाऊल घरच्यांसाठी आनंदाचं कारण ठरतं. कारण नवरात्राच्या आदल्या दिवशी तिच्यात सुधारणा दिसणे म्हणजे घरात एक सकारात्मक वातावरण निर्माण होणं. आबा आणि रजनी यावेळी घट बसवायच्या तयारीबद्दल चर्चा करत असतात. पण कलेच्या तब्येतीमुळे प्रश्न उभा राहतो की पूजा कोण करणार. आबा श्रद्धेचं महत्त्व अधोरेखित करतात आणि म्हणतात फोटोसमोर घट भरूया. इथे आबांच्या श्रद्धावान दृष्टिकोनाचा आणि त्यांच्या संयमाचा प्रत्यय येतो. कलाचं खाली येणं म्हणजे एक मोठा दिलासा असतो. पण ती मात्र अपराधी असल्यासारखे भावनेने माफी मागते की तिने नवरात्रसाठी काही मदत करू शकली नाही. याच्यावर सरोज तिला हलक्या फुलक्या शब्दात समजावते. घरातले बाकीचे आहेतच, ही सून म्हणून मोठेपणाची भावना आहे. पण याच वेळी रोहिणी आणि नयना यांच्या चेहऱ्यावरचा मत्सर स्पष्ट दिसतो. घरातल्या चांगल्या वातावरणात त्यांचा नकारात्मक दृष्टिकोन जणू वेगळा रंग भरतो. रजनीने केलेल्या प्रसादाच्या सुगंधाने कला आकर्षित होते आणि कौतुकाने म्हणते, त्याच्यासाठीच तर मी खाली आले. इथे तिचा साधेपणा आणि घरगुती वातावरणाशी असलेली जिव्हाळ्याची नाळ दिसते. पुन्हा ती माफी मागते की यावेळी देवीची मूर्ती स्वतःच्या हाताने तयार करता आली नाही. आबा मात्र तिला सावरतात आणि म्हणतात, तुझी तब्येत महत्त्वाची आहे. देवी आई आहे हे घेईल समजून ती. त्याच वेळी ते नकळत घरात आलेल्या संकटाचा उल्लेख करतात, पण ताबडतोब स्वतःला आवरतात. हाच क्षण कलेच्या मनात संशयाची ठिणगी लावतो. या शंकेच्या वातावरणात अद्वैतचा प्रवेश होतो. तो कलावर चिडतो कारण ती त्याला न सांगता खाली आलेली असते.
अद्वैतच्या संवादात त्याची काळजी आहे. तू काय सुपरवुमन आहेस का? त्याचा राग हा प्रेमळ काळजीचा आविष्कार आहे. आबाही त्याचं समर्थन करतात आणि म्हणतात की आता तुझी तब्येत बिघडायला नको कला. घरात आधीच बरीच संकटं आलेली आहेत. आबांच्या शब्दांमध्ये नकळत सत्याची झलक असते. कलेचा संशय वाढतो आणि ती थेट विचारते, काय वाईट घडलंय? पण आबा तिला शांत करतात. तिच्या अपराधी भावनेला थोपावतात आणि म्हणतात, परिस्थितीमुळे मूर्ती घडवता आली नाही. स्वतःला दोष देऊ नकोस कला. दुसरीकडे नैना आणि रोहिणी यांचं मन मात्र डावपेचाने भरलेलं असतं. नैना रोहिणीला सांगते, आबा खरं का सांगत नाहीत? नक्कीच कलाला टेन्शन येऊ नये म्हणून यांचं हे सगळं चाललंय. पण रोहिणीच्या मनात वेगळाच विचार येतो. कलाला त्रास व्हायलाच हवा. या टप्प्यावर कथेमध्ये आणखीन तणाव वाढला जातो. कलाच्या प्रश्नातून पुढे सोहम आणि अनामिकेचा विषय निघतो. सरोज खोटं सांगते की अनामिका माहेरी गेलेली आहे तिच्या दादाच्या वाढदिवसासाठी. रजनीही त्याला संतुष्टी देते, म्हणजे सपोर्ट करते हिला, सरोजला. त्याच्यानंतर सोहमबद्दल प्रश्न येतो. त्याच्या अनुपस्थितीला कारण दिलं जातं की तो पूजेचं सामान आणायला गेलेला आहे. याच्यामध्ये सरोज आणि रजनी स्पष्टपणे सत्य लपवण्याचा प्रयत्न करत आहेत, जेणेकरून कलाला ताण येऊ नये. पण नैना रोहिणीच्या डोक्यात संशय आणि कट रचण्याची भूक अजूनच वाढलेली जाते. इथे नैना ठरवते की तीच कलाला खरं सांगेल. घरातील संकट, आनंद, घर सोडून जाणं आणि इतर कारणं ती उघड करणारच. पण जसं ती बोलायला जाते तसाच अद्वैत तिच्यावर ब्रेक लावतो. रजनी आणि सरोजही थांबवतात. अद्वैत पटकन कलाला वरच्या खोलीत घेऊन जातो, म्हणजे विषय वळवला जातो. या प्रसंगात नाट्यमयता तीव्र होते जेव्हा सरोज नैनावर फटकारते, कलाची तब्येत बरी नाही आणि तुला ही साधी गोष्ट समजत नाही का? नैना मात्र आपला कटू राग व्यक्त करते, जर माझी तब्येत बिघडली असती तर तुम्ही इतकी काळजी घेतली असती का माझी? सतत फक्त कला कला सुरू असतं तुमचं. इथे तिच्या मत्सराचं मूळ उघड होतं. कलेला मिळणारी आपुलकी आणि स्थान हेच या नयनाच्या द्वेषाचे कारण असतं. इथे जर आपण आजच्या मालिकेचं विश्लेषण केलं तर घरात दोन प्रवाह आहेत. एक जिव्हाळा आणि काळजीचा, जिथे आबा, रजनी, सरोज आणि अद्वैत कलेभोवती सकारात्मकता निर्माण करत आहेत, आणि दुसरा मत्सर आणि कटकारस्थानाचा, जिथे रोहिणी आणि नैना परिस्थितीचा फायदा घेत कलेला मानसिक त्रास द्यायला उत्सुक आहेत. कलेच्या मनात मात्र एक नवीन संघर्ष सुरू झालेला आहे. घरात काहीतरी लपवलं जातंय. आबांच्या बोलण्यातून तिला त्याचा अंदाज येतो, पण कुणीही तिला सत्य सांगायला तयार नाही. हा संशय आणि नयनाचा कट पुढे कथेला मोठं वळण देणार हे स्पष्ट होतं. म्हणूनच चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे काय होतंय याच्याबद्दल आपण पुढच्या भागात चर्चा नक्की करू. भेटू पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.